बारा पुण्यक्षेत्रे बारा लिंगे बारा ज्योती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती। बारा पुण्यक्षेत्रे बारा लिंगे बारा ज्योती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती। ओम नमः शिवाय। जय हरी विठ्ठल माऊली। गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते। ज्योती म्हणजे प्रकाश, ज्योती म्हणजे तेज, ज्योती म्हणजे ज्ञान, ज्योती म्हणजे प्रेरणा आणि ज्योती म्हणजे चेतना। शक्तिरूपी शिवाचंच हे प्रतीक आहे। संस्कृतमध्ये याला लिंग असं म्हणतात आणि हीच 12 ज्योतिर्लिंग। एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये या 12 ज्योतिर्लिंगांचं स्थान आपल्याला बघायला मिळतं। भारताची लोकसंख्या जशी जास्त तसंच वेगवेगळी भाषा बोलणारी लोकंसुद्धा जास्त, तरीसुद्धा त्यांची संस्कृती मात्र एक, ती म्हणजेच भारतीय संस्कृती। आणि याचंच प्रतीक म्हणजे ही 12 ज्योतिर्लिंग। याच 12 ज्योतिर्लिंगांना भारतीय राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीकच आपण म्हणू शकतो। शिवपुराणानुसार महादेव जेव्हा अस्तित्वात आले त्यावेळेस ते साकार स्वरूपामध्ये नव्हते, तर ते प्रकाशपुंज या स्वरूपामध्ये अस्तित्वात आले। आणि असंही म्हटलं जातं की या प्रकाशपुंजामधूनच ब्रह्मा आणि विष्णू यांची उत्पत्ती झाली। असं सांगतात की या प्रकाशपुंजाला ना सुरुवात आहे ना शेवट आहे। ब्रह्मा आणि विष्णूंनी सुद्धा या प्रकाशपुंजाची सुरुवात आणि शेवट शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना सुद्धा अपयश आलं। कथेनुसार ब्रह्मदेवांनी या प्रकाशपुंजाला विचारलं की आपण कोण आहात? त्यावर उत्तर मिळालं की मी शिव आहे। यावेळेस ब्रह्मदेवांनी विनंती केली की मला आपल्याला मूर्त रूपामध्ये बघायचं आहे, आणि त्यानंतर जी मूर्त रूप साकार झालं त्यालाच आपण शंकर भगवान असं संबोधू लागलो। आपणही महादेवांचं महात्म्य जाणून घेऊया 12 ज्योतिर्लिंग महात्म्य या कथेद्वारे। कथा सादर करत आहेत कथाव्यास सुश्री स्नेहगंगा श्रीजी माई पकडे। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भोलेनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि
प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकारामजी महाराज आदी करून संपूर्ण साधू संतांची मांदियाळी, असे करून सर्व संतांच्या कृपानुग्रहामुळेच या पुण्य पावन पवित्र अशा भूमीवर संगीतमय भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन आजपासून आपल्याला या ठिकाणी करायचंय. बघा, 12 ज्योतिर्लिंगाच्या महात्म्याला त्यावेळेला आरंभ होतो ज्या वेळेला सत्य संकल्प, क्रिया आणि भगवत कृपा या 3 गोष्टीचं एकत्रीकरण होतं. त्यावेळेला भगवत कार्याला 12 ज्योतिर्लिंगाच्या महात्म्याला या ठिकाणी शुभारंभ होत असतो. लक्षात घ्या. आणि या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन आपण या ठिकाणी का करावं आणि का भगवान शिवाचं चिंतन करावं? कारण मी नेहमी सांगत असते, आज माणसं शवाला घाबरतात पण शिवाला घाबरत नाही. परंतु शवाची भीती वाटू नये असं वाटत असेल तर शरण जावं लागेल, ते म्हणजे भगवान शिवाला. आणि भगवान शिवाला शरण जाण्याकरिताच ही 12 ज्योतिर्लिंगाची कथा, हे 12 ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आपल्या कर्णरंध्राद्वारे आजपासून आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचंय. दिव्य सोहळ्याला या ठिकाणी आरंभ झालाय. बघा, साधू संत सांगतात, इथे माणसाच्या जन्माचाही सोहळा आहे आणि इथे माणसाच्या मृत्यूचाही सोहळा आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. इथे माणसाच्या जन्माचाही सोहळा आहे आणि मृत्यूचाही सोहळा आहे. तुकोबारे स्वतः म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्या. तुकोबारे स्वतः सांगतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. जिवंत आहात तोपर्यंत या ठिकाणी भगवान शिवाच्या चरणाचं चिंतन जर आपण केलं, 12 ज्योतिर्लिंगाचं चिंतन जर आपण केलं, या भगवान शिवाला शरण जर आपण गेलं, तर नक्कीच आपल्या जीवनामधली शव होण्याची भीती जी आहे ती वजा होईल. शिव म्हणजे आत्मा आहे आणि शव म्हणजे या ठिकाणी प्रेत आहे. आज माणसं मरायला घाबरतात म्हणजे शवाला घाबरतात, पण शिवाला नाही घाबरत. या शवाची पण माणसाला कधीतरी भीती या ठिकाणी वाटू नये. आणि या 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन करण्याच्या आधी सुंदर असा सोहळा या ठिकाणी चाललेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चाललेला आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रेरणास्थान आहे कैलासवासी कचरू दादा भोसले. त्याचप्रमाणे या कथेचे आयोजक आहे हरिभक्तीपरायण सूर्यभान नाना भोसले, विलास पा भोसले, कैलास पा भोसले, बद्रीनाथ पा भोसले, सोमनाथ पा भोसले आणि समस्त भोसले परिवार. बघा, एखाद्याच्या घरामध्ये लग्न जर करायचं असेल तर लग्नासाठी लोक लाखो नाही तर करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करतात. परंतु भगवत कार्य करायचं असेल तर मात्र 4 पावलं मागे राहतात. परंतु ज्याला भक्तीची आवड आहे, ज्याला भगवान शिवाची आवड आहे, ज्याला भगवान शिवाच्या महात्म्याची आवड आहे,
तो सत्संग या ठिकाणी करत असतो. म्हणून सुरू झालेला हा सोहळा आजपासून या ठिकाणी शुभारंभ होतोय. आणि कथेला आरंभ करण्याच्या पूर्वी आपण त्या महादेवाला, त्या आदिनाथाला, त्या भगवान भोले बाबाला या ठिकाणी शरण जाऊया अनन्य भावाने. ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम्. ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम्. ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम्. जय हो दीनानाथ की. हे शिव शंकर भवानी शंकर उमा महेश्वर तव शरणम्. हे शिव शंकर भवानी शंकर उमा महेश्वर तव शरणम्. ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम्. ओम शिव परात् परा. सर्वांनी भजन करायचे मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने. शिव तव शरणम्. जय हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शंभो. जय हरि शंकर नमामि सर्वांनी भजन करायचं. शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शंभो. जय हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी 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 शंकर शिव शंकर शंभो. बोलिए भोलेनाथ भगवान की. आणि म्हणून त्या अनन्य भक्तिभावाने भगवान भोले बाबाला आज आपल्याला या ठिकाणी शरण जायचंय. कारण भगवान परमात्म्याला जर आपण शरण जाऊ
तरच भगवान परमात्म्याची भक्ती आपल्याला या ठिकाणी करता येईल. 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला निश्चित ऐकायची आहे. 12 ज्योतिर्लिंग महात्म्य आपल्याला निश्चित ऐकायचं आहे. परंतु ते ऐकत असताना अनन्य भक्तिभावाने त्या महादेवाला शरण जाणं हे अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे महाराज. कथा तर आपल्याला श्रवण करायची आहे आणि आमचे साधू संत सांगतात, जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभग सरिनाना. सर्वात श्रेष्ठ जर कोणती भक्ती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहे, 9 विधा भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9 विधा भक्तीपैकी सर्वात श्रेष्ठ जर कोणती भक्ती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. आणि तुम्ही महाभाग्यवान लोक आहात की श्रवण भक्तीचे अधिकारी तुम्ही झालात. श्रवण भक्तीचे अधिकारी तुम्ही झालात. कारण वक्त्यालाही महत्त्व त्यावेळेला येतं ज्या वेळेला श्रोता ऐकणारा अधिकारी असतो. म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवीना. उत्तम अधिकारी श्रोता जर मिळाला नाही तर वक्ता कितीही चांगला सांगणारा असला तरी त्याला काही अर्थ राहत नाही. पुन्हा वक्त्याने असं बोलावं समोरच्या श्रोत्यांना कळालं पाहिजे, त्यांच्या डोक्याच्या वरूनही जाऊ नये. जरी वेदांताचं ज्ञान असेल तुकोबारायांच्या सारखं सोप्या भाषेत करून सांगावं. कारण तुकोबारायांची वाणी कशी होती महाराज, तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो इति वेद. सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. वेदांचं ज्ञान उपनिषदांचं ज्ञान सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेमध्ये कळावं म्हणून आमच्या साधू संतांनी अभंगाची रचना केली महाराज. अभंग कशाला म्हणतात? काही लोक म्हणतात की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुकोबारायांचे अभंग टिकून राहणार आहे. पण मी तसं नाही म्हणणार. मी असं म्हणेन, जोपर्यंत तुकोबारायांचे अभंग आहे, जोपर्यंत ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे, जोपर्यंत संतांचं वाङ्मय आहे, तोपर्यंत चंद्र सूर्य टिकून राहणार आहे महाराज. तोपर्यंत चंद्र सूर्य टिकून राहणार आहे. आपण महाभाग्यवान लोक आहोत की आपला जन्म साधू संतांच्या नंतर झाला. आधी जर जन्म झाला असता तर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कुठे कळाली असती महाराज आम्हाला? तुकोबारायांचा गाथा कुठे कळाला असता? आज लोक म्हणतात गाथा माणसाने का वाचावा? त्याला मोठं कारण आहे, माणसाचा माथा ठिकाण्यावर राहावा म्हणून त्याने गाथा वाचावा. कोण म्हणतं ज्ञानोबाराई गेले, कोण म्हणतं तुकोबाराई गेले, अजूनही आहेत महाराज. ज्ञानेश्वरीची केवळ पूजा करून चालणार नाही, गाथ्याची केवळ पूजा करून चालणार नाही, तर तो गाथा आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या माथ्यामध्ये उतरावा लागेल. मी या ठिकाणी सांगत असते, अरे आजही साधू संतांच्या चरणाचा प्रभाव एवढा आहे महाराज. संत ज्या वाटेने गेले ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तुकोबाराई ज्या वाटेने गेली ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. पण सांगताना दुर्दैव वाटतं, आज माणसाची वाट लागली तरी त्याला विठ्ठल म्हणावंसं वाटत नाही. जनाबाईचं नाव ऐकलंय ना आपण? जनाबाई गौऱ्या थापायच्या, गौऱ्या. आणि गौऱ्या थापत असताना त्या गौरीमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघायचा, त्या गौरीमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. आज माणसाच्या गौऱ्या स्मशानात जातात पण त्याला विठ्ठल म्हणावंसं वाटत नाही. ही शोकांतिका आहे महाराज. आज संसारामध्ये मनुष्य इतका मग्न झालेला आहे की तो मरायला तर घाबरतो आणि बहुधा लोक मरण्याची भीती वाटते म्हणून त्या ठिकाणी भक्ती करतात. परंतु एक लक्षात घ्या, दुःख आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती भगवंताचं स्मरण करतोय. दुःख जीवनामध्ये आल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्ती भगवान परमात्म्याची आराधना करतोय. पण दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरण करे तो दुःख काहे को होय. सुखाचं जर देवाला आठवलं
तुकोबाराय म्हणतात ना, आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. ज्या सुखात आम्हाला भगवंत आठवत नसेल ना, ज्या सुखात आम्हाला ईश्वर आठवत नसेल, ज्या सुखामध्ये भगवान शिवाचं तत्व आम्हाला आठवत नसेल, तुकोबाराय म्हणतात अशा सुखाला आग लागली पाहिजे. अरे त्या पांडवांच्या जीवनामध्ये उभं आयुष्य दुःखच आलं महाराज. परंतु उभं आयुष्य दुःख आलं म्हणून पांडवांनी काही देवाची उपासना नाही सोडली, पांडवांनी देवाची भक्ती नाही सोडली. आणि एका ठिकाणी आम्ही आहोत, थोडं जीवनामध्ये दुःख आलं की लगेच आम्ही दोष भगवान परमात्म्याला देऊन मोकळं होतो. कधीतरी मनामध्ये विचार करा, अरे जो भगवान परमात्मा या पृथ्वी तलावर, या मृत्यू लोकावर स्वतः मानव म्हणून जन्माला आला, त्याने कितीतरी दुःख भोगली, त्याला कितीतरी यातना झाल्या. मग जे देवाला चुकलं नाही ते तुम्हाला आम्हाला कुठे चुकणार आहेत महाराज, कुठे चुकणार आहे. म्हणून ही 12 ज्योतिर्लिंगाची कथा ऐकत असताना श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. वास्तविक ज्योतिर्लिंग म्हणजे काय हे पण आपल्याला कळालं पाहिजे. ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केलंय. आधी आत्मा ज्योतिर्लिंगा लांबीला घटून. आमचे साधू संत या ठिकाणी वर्णन करतात, ज्योतिर्लिंग म्हणजे काय. वास्तविक ज्योतिर्लिंग हा शब्द संस्कृत आहे, त्याला मराठीत असं म्हणतात प्रकाशाची प्रतिमा. प्रकाशाची प्रतिमा म्हणजे या सृष्टीवर ज्या वेळेला भगवान भोले बाबा आले आणि सर्वात आधी त्यांनी जो आकार घेतला त्याला दीर्घवृत्ताकार असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि जो आकार घेतला दीर्घवृत्ताकार तो शिवलिंगाचा आकार त्या ठिकाणी घेतला आणि ज्योतिर्मय स्वरूपाने भगवंताने वास्तव्य केलं, म्हणून त्याला म्हणतात ज्योतिर्लिंग, म्हणून ज्योतिर्लिंग म्हणतात. पुढे ती कथा आपल्याला ऐकण्यासाठी मिळेल की दिव्य अग्निस्तंभ होता आणि त्या अग्निस्तंभाचं रूपांतरण ज्योतिर्मय स्वरूपाने त्या ठिकाणी लिंगामध्ये झालं, म्हणून ज्योतिर्लिंग म्हणतात. आणि या 12 ज्योतिर्लिंगाच्या महात्म्यामध्ये अशा अशा भक्तांच्या कथा आलेल्या आहेत महाराज, की आपल्या हृदयाला त्या कथा ऐकल्यानंतर पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. मन हेलावून टाकणाऱ्या अशा काही कथा या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि ही कथा ऐकत असताना मी सांगितलं ना, वक्ता हा सुद्धा अधिकारी असावा आणि श्रोता हा सुद्धा अधिकारी असावा. वक्त्याचा आणि जर श्रोत्याचा अधिकार असला तरच त्या कथेचा परिणाम या संसारावरती होतो महाराज. नाहीतर वक्ता फार बोलला आणि घेण्यासारखं काहीच नाही. आठवला म्हणून एक दृष्टांत सांगेन. 26 जानेवारी जवळ आली आणि गावातील सरपंच साहेबांना 26 जानेवारीच्या निमित्ताने शाळेमध्ये ध्वजारोहणासाठी त्या ठिकाणी बोलवलंय. ध्वजारोहणही झालं आणि आता प्रिन्सिपल सरांनी त्या ठिकाणी सांगितलं साहेबांनी की आता 26 जानेवारीच्या विषयावर आपल्या गावातील सरपंच साहेब काहीतरी 2 शब्द या ठिकाणी सांगणार आहेत. आता तुम्हाला माहिती असेल, जे नवीन नवीन सरपंच झालेले असतात, एकतर त्यांना सुरुवातीला माईक समोर बोलता येत नाही, एकतर ते चिठ्ठीवर तरी लिहून आणतात, नाहीतर पाठांतर तरी करून येतात. आता सरपंच साहेबांचं जसं नाव घेतलं, सरपंच साहेब माईकच्या समोर आले आणि माईक सहित सरपंच साहेब थरथर 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 कापायला लागले. आणि सगळ्यात पहिल्यांदा सरपंच साहेबांनी फुंकर मारून मारून तोंडात जेवढा तंबाखू होता त्याचा अभिषेक माईकला करून टाकला. आणि आता सरपंच साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. पोरांनो, आज की नाही 26 जानेवारी आहे. काय मस्त आहे 26 जानेवारी, काय सुंदर आहे 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी. पोरांनो, तुम्हाला माहिती आहे
आज की नाही आम्ही तुम्हाला चॉकलेट वाटणार आहे, आज की नाही आम्ही तुम्हाला गोळ्या वाटणार आहे. सगळे कसे एका रांगेमध्ये बसलेले, जिकडे तिकडे झेंडे लावलेले आहे. तुम्हाला माहिती आहे पोरांनो, आज 26 जानेवारी असण्याचं कारण, त्याचं कारण कालची 25 जानेवारी झाली म्हणून आजची 26 जानेवारी आहे. हे 26 जानेवारीचं भाषण आहे का महाराज? अरे 26 जानेवारीच्या दिवशी या देशामध्ये अनेक शूर वीर तरुण जन्माला आले, या मातीसाठी झटले आणि मातीसाठी मेले. त्यांचं महत्त्व सांगितलं जावं, त्या थोरांचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं जावं आणि तशाच पद्धतीने वक्ताही असावा. श्रोत्यांना कळेल अशा भाषेमध्ये बोलावं. श्रोत्यांना जर वक्त्याने सांगितलेलं कळालं नाही तर मग वक्ता कितीही बोलला तरी त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि याकरिताच साधू संत आपल्या जीवनामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन, सूतजी आणि शौनकांचा संवाद आहे. नवे नवे शिव महापुराण कथेचा सार म्हणजे 12 ज्योतिर्लिंग कथा. जसं अनेक ग्रंथ आपण श्रवण करतोय, श्रीमद भागवत कथा जर आपण ऐकली तर त्यामध्ये सुदाम देवाचं चरित्र म्हणजे भागवताचा सार आहे. तुम्ही श्रीमद देवी भागवत कथा ऐकली तर त्यामध्ये हरिश्चंद्र राजाचं चरित्र म्हणजे संपूर्ण देवी भागवताचा सार आहे. तसं शिव महापुराण कथा जर आपण ऐकली तर त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग कथा म्हणजे संपूर्ण शिव महापुराण कथेचा सार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी काय ऐकतोय तर शिव महापुराण कथेचा सार आपण या ठिकाणी श्रवण करतोय आणि तो सार आपण निश्चित या ठिकाणी ऐकावा. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, ठीक आहे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं महात्म्य ऐकणार, बरोबर आहे की नाही? काही लोकांना माहितीच नसतं आपण भक्ती का करतोय. एकाला विचारलं तुम्ही भजन का करताय, म्हणे तो बाजूचा करतो म्हणून मी करतो. कहा गए तो कहा नाही, क्या लाए तो कुछ नहीं. आपण भक्ती का करतो हे जर आपल्याला माहिती नसेल तर भक्ती करण्यात अर्थ काय आहे? बरं मला सांगा, आपण जेवण का करतो? आपल्याला भूक लागते म्हणून. आपण पाणी का पितो? आपल्याला तहान लागते म्हणून. तसं आपण भक्ती का करतो तर आपलं अंतःकरण निर्मळ राहावं, आपलं मन निर्मळ राहावं, आपलं मन स्वच्छ राहावं म्हणून या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आपण श्रवण केलं पाहिजे. आणि त्याकरिता या ठिकाणी आपल्या मनाला आधी शुद्ध केलं पाहिजे. कालच गीता जयंती या ठिकाणी होती. बघा, भगवान परमात्म्याने या सृष्टीवरती सुंदर गीतेचं तत्वज्ञान निर्माण केलेलं आहे. सर्वात श्रीमंत लोक आपण आहोत की या भारताच्या भूमीमध्ये गीतेसारखं तत्वज्ञान आहे महाराज. गीतेमध्ये जे तत्वज्ञान आहे आज देशातच नाही परदेशामध्ये सुद्धा आपल्या श्रीमद भगवत गीतेवर लोक PhD करायला लागलेले आहेत. गीतेचं तत्वज्ञान सामान्य नाही. आणि म्हणून गीतेमध्येच भगवान परमात्मा वर्णन करतात, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवा दृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरीव सुदुष्करम्. चंचलम ही मन कृष्ण. शास्त्राने 10 गोष्टी चंचल सांगितल्या आहेत बरं का. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामदो मर्कटो मस्यो मकारादश चंचलः. 10 चंचल गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पहिला क्रमांक लागतो मनाचा. मनो, मन चंचल आहे. या मनाचा थांग पत्ता अजूनही लागलेला नाही म्हणून बहिणाबाई चौधरी, संत बहिणाबाई चौधरी फार गोड वर्णन करतात. मन जयारी जायरी
काय सुंदर कविता होत्या पूर्वी अभ्यासण्याकरिता मुलांना. काय गोड वर्णन करतात बहिणाबाई. मन जह्यारी जह्यारी याले नाही रे तंतरा, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतरा. संत बहिणाबाई चौधरी सांगतात, माणसाचं मन एवढं जहरी आहे, एकदाचा विंचून साप परवडला, मंत्राने विष तरी उतरेल, पण माणसाच्या मनातलं विष काही केल्या उतरत नाही. एखाद्याने थोडी काही गोष्टी केली की ती मनामध्ये विष आपल्या पेरत त्या ठिकाणी जात असतं, मनामध्ये विष तयार होतं. आणि म्हणून हे मन असं आहे, कधी कुठे जाईल सांगता येत नाही. मी सांगत असते, आपण कथेमध्ये बसलोय की नाही, आपला देह आपलं शरीर कथेमध्ये बसलोय की नाही हे महत्वाचं नाही, आपलं मन इथे किती बसलंय हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. नाहीतर लाखो लोक कथा कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी असतात, पण लाखो लोक सुद्धा कथा कीर्तन ऐकून मन जर त्या ठिकाणी शाबूत नसेल तर मग देह या ठिकाणी बसून काही उपयोग नाही. त्या ठिकाणी मनच असावं लागतं. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरूपी संसार येणे नाही, पुनरूपी संसार येणे नाही, येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. देऊ भगवंती, मन हे शेवंती. संस्कृती पुनरूपी संस्कृती येणे नाही, पुनरूपी संस्कृती येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरूपी संसार येणे नाही, पुनरूपी संसार येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा.
अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. हे जन्म मरणाचं चक्र चाललेलं आहे. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. बघा, अजून माणसाला संसारही कळाला नाही आणि परमार्थही कळाला नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? आपल्याला जर संसार कळाला असता तर 20 दिवस घराचा त्याग करून आपण आळंदी ते पंढरपूर वारीला गेलो नसतो. आपल्याला जर संसार कळाला असता तर 20 दिवस घराचा त्याग करून पंढरीच्या वारीला गेलो नसतो. आणि जर आपल्याला परमार्थ कळाला असता तर पंढरपुरातून वापस घरी आलो नसतो. म्हणजे आपल्याला संसारही कळाला नाही, आपल्याला परमार्थही कळाला नाही. आपला झुला मध्येच झुलतोय महाराज. आणि अर्ध्या हडकुंडाने पिवळा झालेला मनुष्य जो असतो ना, तो धोकादायक त्या ठिकाणी असतो. म्हणून संसारही आपल्याला नीट कळावा आणि परमार्थही आपल्याला नीट कळावा. 12 ज्योतिर्लिंगाची कथा ही माणसाच्या जीवनातली व्यथा घालवणारी आहे. जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. अनंत मनामध्ये जे प्रश्न असतात त्याची उत्तर या महात्म्यामधून आपल्याला श्रवण करताना या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की 12 ज्योतिर्लिंगाची कथा तर आपल्याला ऐकायची आहे, पण ही कथा कोणी आणि कोणाला सांगितली? शिव महापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक आहेत. 7 संहिता आहे. त्यामधली पहिली विद्येश्वर संहिता आहे, दुसरी रुद्र संहिता आहे, तिसरी शतरुद्र संहिता आहे, चौथी कोटी रुद्र संहिता आहे, 5वी उमा संहिता, 6वी कैलाश संहिता आणि 7वी वायवीय संहिता. या 7 संहितेमधली चौथी जी संहिता आहे कोटी रुद्र संहिता, या कोटी रुद्र संहितेचं सविस्तर वर्णन म्हणजे 12 ज्योतिर्लिंग कथा. आणि अंतर्गत असणारे रुद्र संहितेमध्ये काही खंडही आहे. जसं सृष्टी खंड आहे, सती खंड आहे, पार्वती खंड आहे, कुमार खंड आहे, युद्ध खंड आहे. पण हे शिव महापुराण कथेचा एक भाग आपण या ठिकाणी ऐकतोय, तो म्हणजे कोटी रुद्र संहिता. आणि हे कायम लक्षात आपण ठेवलं पाहिजे की 7 संहितेमधली चौथी जी संहिता आहे कोटी रुद्र संहिता, या संहितेचं वर्णन आपण आजपासून या ठिकाणी सतत करणार आहोत. ही कथा कोणी कोणाला सांगितली महाराज? तर सूतजी आणि शौनकांचा हा संवाद आहे. 88,000 शौनक ऋषी नैमिषारण्यामध्ये एकत्रित जमले. मनामध्ये विचार आहे की योग याग जप तप कर्म उपासना या ठिकाणी केली, पण अलौकिक ज्ञान जे आहे ते अजून आपल्याला प्राप्त झालेलं नाही. का नाही झालं महाराज? आपण अजून अज्ञानाला ओळखलंच कुठे? जोपर्यंत अज्ञानाला तुम्ही ओळखणार नाही तोपर्यंत ज्ञान तुमच्याकडे येणार नाही. एकदा एका ठिकाणी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दोनही पती पत्नी शहरामध्ये राहण्यासाठी गेले. गेल्यानंतर एक सुंदर घर त्या ठिकाणी घेतलं. साहेब नोकरीवर होते, रोज ड्युटीवर जायचे आणि बाईसाहेब दिवसभर एकट्याच असायच्या घरी. एक दिवस दरवाजावर दुपारची त्या ठिकाणी बेल वाजली आणि बेल वाजल्यानंतर तिने दरवाजा उघडला तर एक जाडजूड लठ्ठलुठ्ठ माणूस त्या ठिकाणी दिसला, ज्याने जटा दाढी त्याच्या वाढलेल्या आहे, फेटा बांधलेला आहे. हिने विचार केला, आपल्या तर ओळखीचा दिसत नाही, कोण आहात तुम्ही? अगं मी मामा आहे, मामा. हिला वाटलं आपलं नवीन नवीन लग्न झालं, यांचे मामा कोण यांचे काका कोण आपल्याला काहीच बघायला मिळालं नाही. कदाचित यांचे मामा असेल. असं मामा आहात का? या ना घरामध्ये, या ना, बसा ना. मामा काय करू बरं तुमच्यासाठी? म्हणे जेवायचं तयार होईपर्यंत नाश्ता चालेल, नाश्त्याचं तयार होईपर्यंत चहा चालेल आणि चहाचं तयार होईपर्यंत सरबत चालेल. मामाचा पाहुणचार चालू झाला. संध्याकाळपर्यंत पाहुणचार चालला आणि संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला पती घरी आले, ही दरवाजात धावत धावत गेली आणि बॅग त्या ठिकाणी घेतली. याने पाहिलं हा मनुष्य तर आपल्या ओळखीचा दिसत नाही. म्हटले का गं कोण? अहो मामा आहे. याला वाटलं आपलं लग्न नवीन झालं, हिचे मामा कोण काका कोण आपणही पाहिलं नाही, हिचा मामा असेल. असं मामा आहेत का?
एक काम कर, माझी बॅग तू आतमध्ये ठेव, मी मामासाठी काही खाण्यापिण्याच्या वस्तू, वस्त्र सगळं विकत घेऊन येतोय. गेला बाजारामध्ये, सगळं सामान विकत आणलं आणि मामाचा पाहुणचार चालू झाला. 1 2 3 4 5 6 7 दिवस झाले आणि 7 दिवसामध्ये मामा 7 किलोने वाढले. परंतु मामा काही जायचं नाव घेईना. शेवटी एक दिवस त्याला राग आला. तो म्हटला, का ग, तुझ्या मामाला काही मुलं बाळं नाहीत का? खुशाल 7 दिवसापासून इथे राहून येऊन राहिला. ती डोळे वटारून बघायला लागली. म्हणे, मामा, माझा मामा नाही, माझा मामा तर लहानपणीच गेला. तुमचा मामा आहे म्हणून बापासारखी सेवा केली त्याची. तो म्हटला, अगं तुला माहिती नाही का, माझा मामा पण लहानपणीच गेला. मग हा मामा आहे तरी कोणाचा? चला म्हटले मामालाच विचारूया. दोनही पती पत्नी गेले आणि विचारलं, मामा तुम्ही नेमके कोणाचे? म्हणे, मी गाव मामा आहे. जो मला या गावात ओळखत नाही त्याच्या घरी जातोय, त्याला त्रास देतोय आणि ज्या दिवशी मला ओळखलं त्या दिवशी घरातून निघून जातो. दृष्टांत संपला. माझा सिद्धांत असा आहे, अज्ञान हे त्या मामासारखंच आहे. जोपर्यंत तुम्ही अज्ञान रूपी मामाला ओळखणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्या घरी ते अज्ञान राहील. आणि ज्या वेळेला तुम्ही अज्ञान रूपी मामाला ओळखाल, मग तुमच्या घराचा रस्ता सोडून तो दुसऱ्या घरी जाईल.